पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायला अजून वेळ आहे, तेच लाईटने नखरे करायला सुरुवात केलेली आहे. काल रात्री आमच्याकडे जी लाईट गेली ती आज अजून सकाळपर्यंत पण आलेली नव्हती. केस धुवायचे होते, पण पाणी संपण्याची भीती वाटत होती. पण म्हटलं केसांना तेल लावून ठेवू आणि जेव्हा लाईट येईल तेव्हा हेअर वॉश करता येतील. मी पण तेल लावलं, सोबतच मुलांना पण लावून दिलं. त्याच्यानंतर मुलांना आंघोळ घातली आणि जेवणामध्ये फक्त सांबार आणि डोसाच बनवला होता, कारण सकाळी सगळ्यांचा पोटभर नाश्ता झालेला होता. दुपारचं जेवण झाल्यानंतर सचिन आणि दीदी झोपले होते, पण सकाळी लेट उठल्यामुळे याला काही दुपारी लवकर झोप येतच नव्हती. जेवण झाल्यानंतर कुल्फी खायची खूप इच्छा होत होती, त्याच्यामुळे मी आमच्या दोघांसाठी कुल्फी आणली आणि दीदीला आपण कुल्फी खाल्ली असं सांगू नको म्हटल्यावर हा असं लपून लपून कुल्फी खात होता. दक्षूला झोपी लावून बॅग्स भरायला घेतल्या, कारण आम्हाला एका ट्रिपसाठी निघायचं होतं आणि दरवेळी ठरवते की 2-3 दिवस आधीच बॅग भरून ठेवीन, पण अजूनपर्यंत ते काही शक्य झालेलं नाही. संध्याकाळी आम्हाला निघायचं होतं आणि माझ्या अजून बॅग्सच भरायच्या बाकी होत्या. सगळं आवरल्यानंतर संध्याकाळी प्रवासाला सुरुवात केली. फायनली 12 वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो. तिथं मी मुलांसाठी काही सरप्राईज गिफ्ट्स ऑर्डर केले होते. त्यांनी ते खोलून बघितले, त्यांना ते खूप आवडले. त्याच्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन